नमस्कार रसिक हो, मी मेनल दातार आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हा आत्मरंग मैत्रिणींकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आता 19 जुलैला नुकतंच आमच्या या आत्मरंग या यूट्यूब चॅनलची आम्ही 6 वर्ष पूर्ण केली आहेत। 6 वर्ष पूर्ण केली आहेत याचा अर्थ तुमच्या लक्षात आलंच असेल की हा यूट्यूब चॅनल आम्ही लॉकडाऊन मध्ये सुरू केला होता। व्हॉइस गुरु दीपक वेलणकर हे आपल्या सगळ्यांना माहिती असतील, ज्यांना आपण आवाज क्षेत्रातले व्हॉइस गुरु म्हणून ओळखतो। आम्ही सगळ्या जणी त्यांच्याकडे व्हॉइसिंग आणि डबिंग शिकायला जायचो आणि आम्ही सगळ्या जणी त्यांच्या शिष्य आहोत। लॉकडाऊनच्या काळात बरंचसं पेव फुटलं होतं की कोणी युट्यूब चॅनल काढत होतं किंवा फेसबुकच्या आपल्या वॉलवर विविध प्रकारच्या अगदी रेसिपीज सुद्धा टाकत होतं। तर लॉकडाऊनमुळे आमचा क्लास बंद झाला होता आणि आमची तालीम पूर्णपणे थांबलेली होती। पण आता प्रॅक्टिस कशी करायची हा आमच्या सगळ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न होता, कारण तालीम तर सातत्याने चालू ठेवली पाहिजे, आवाज सुरू राहायला पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं। आणि मग म्हणून आम्ही 6 जणींनी एकत्र येऊन ठरवलं की आपणही एक यूट्यूब चॅनल सुरू करायचं, ज्याचं नाव आहे आत्मरंग। आणि मग 19 जुलैला आम्ही पहिल्यांदा तुमच्यासमोर घेऊन आलो विविध कहाण्या। श्रावण महिन्यात आम्ही ह्या चॅनलला सुरुवात केली आणि मग असं ठरलं की आता कहाण्यांपासून आपण आपल्या चॅनलची सुरुवात करूया आणि तुमच्यासमोर आम्ही सगळ्या कहाण्या श्रावण महिन्यातल्या सादर केल्या। त्याच्यानंतर सातत्याने कथा, कविता, मुलाखती, इतकंच काय पण इतिहास काळातल्या किंवा पुराण काळातले जे काही लेख असतील, इतिहासातल्या स्त्रिया असतील, त्याच्यात या सगळ्यांचे ललित लेख सुद्धा आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आणि तुमच्या सगळ्यांचं खूप सहकार्य आम्हाला लाभलं, भरभरून प्रतिसाद तुमचा आम्हाला मिळाला आणि आमचा उत्साह द्विगुणित झाला। आज 6 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही असं लाईव्ह गुरुपौर्णिमा सादर करतोय, ती आमच्या सरांसाठी। सगळ्या जणी आम्ही पहिल्यांदा आमच्या गुरूंना वंदन करतो आणि आजचा हा भाग तुमच्या समोर घेऊन येतो। आजही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही विशेष रचना तुमच्या समोर सगळ्या जणींनी सादर करायचं ठरवलेलं आहे। आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा ही फार मोठी आहे, हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच। दत्तगुरूंनी तर जवळपास 24 गुरु केलेले हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। नुकताच आषाढी एकादशीच्या सोहळ्याचा आपण काही जणांनी याची देही याची डोळा अनुभवही सगळ्यांनी घेतलेला असेल। अनेक ज्ञात अज्ञात संतांच्या पालख्या हरिनामाचा गजर करत त्यांच्या विठू माऊलीच्या चरणाशी लीन झालेल्या होत्या, तेही आपण पाहिलं असेल। वारकऱ्यांच्या थवेच्या थवे हे पंढरपुरात जाऊन हरिनामाचा गजर करून आलेले आहेत, हेही आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। सगळे संत या त्यांच्या सद्गुरूपर्यंत म्हणजे विठू माऊलीपर्यंत आपल्याला पोहोचलेले दिसतात। सद्गुरू आणि गुरु याच्यामध्ये फरक काय असेल तर गुरूंचा गुरु तो सद्गुरू असंही आपण म्हणू शकतो। त्याच्यामुळे आज आम्ही तुमच्यासमोर आषाढी एकादशीचं निमित्त आणि गुरुपौर्णिमा असा एक विशेष भाग तुमच्यासमोर सादर करणार आहोत। आजची ही रचना आम्ही जी तुमच्यासमोर सादर करणार आहोत ती आहे कवयित्री ललिता गाढवे यांची। ललिता गाढवे यांनी मनातल्या पानावर अर्थात काव्य ललिता या काव्य संग्रहाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चारोळ्या, गझल, कविता या त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। पाऊस वेडी कवयित्री असं त्यांना एका अर्थाने म्हणतात, कारण निसर्गावर त्यांचं विशेष प्रेम आहे। आजची ही रचना खास तुमच्या समोर सादर करतोय। ऐक ना विठोबा, ऐक ना विठोबा, ऐक ना विठोबा, तुझ्या पंढरीला येईन म्हणते, तुला डोळं भरून पाहीन म्हणते, पण कसलं काय वारी आणि पंढरी, इथूनच करते मी हरिहरी। खरं सांगू का विठोबा, हा संसाराचा विळखा सुटे ना बघ। खरं सांगू का विठोबा, हा संसाराचा विळखा सुटे ना बघ।
हा मोह मायेचा पडदा काही केल्या तुटे ना बघ. तुझा विटेवरला थाट फार आहे बरा, तुझा विटेवरला थाट फार आहे बरा, मी इथे संसाराचा गाडा ओढताना घाम फुटतोय खरा. हो, पण तुझा अभंग मात्र सकाळी सकाळी न चुकता म्हणते. हो, पण तुझा अभंग मात्र सकाळी सकाळी न चुकता म्हणते. इथूनच तुला हात जोडून सुख दुःख सांगते. घराबाहेर पडायचं म्हणते, घराबाहेर पडायचं म्हणते, पण मन पडू देईना. संसाराची चौकट पाऊल बाहेर काढू देईना. ऐक ना विठोबा, ही झाडं वेली पानं फुलं तुझंच तर रूप आहे. ही झाडं वेली पानं फुलं तुझंच तर रूप आहे. मला रोज घडते दर्शन, हे माझ्यासाठी खूप आहे. तुझा नाद दुमदुमत असतो, ही दारं खिडक्या भिंती विटातून. तुझा नाद दुमदुमत असतो, ही दारं खिडकी भिंती विटातून. तूच तर दिसतो मला मडक्या गाडग्यात भाकरीतून. चिडवतो दुरून दुरून, चिडवतो दुरून दुरून अन हसतोस ना मला. खरं सांग विठ्ठला, ही तुझीच नारी सारी कला. माझ्या विठाईला भेटून कडकडून मिठी घालेन. माझ्या विठाईला भेटून कडकडून मिठी घालेन. संसाराचं हितगुज तिच्या कानी जाऊन सांगेन. चंद्रभागेच्या पाण्यात पाय धुवून, चंद्रभागेच्या पाण्यात पाय धुवून सार पाप धुईन म्हणते. डोळे मिटून तुला काळजातून हाक देईन म्हणते. पण माझी पंढरी चूल मूल या चक्रात अडकली खरी. पण माझी पंढरी चूल मूल या चक्रात अडकली खरी. जमलं तर तूच मार एखादी चक्कर माझ्या घरी. असं वाटतं की तू कमरेवर हात ठेवून नुसता बघत असतो. असं वाटतं की तू कमरेवर हात ठेवून नुसता बघत असतो. पण खरं सांगू विठ्ठला, तू प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात वसत असतो. म्हणूनच म्हणते विठोबा, म्हणूनच म्हणते विठोबा, रागवू नकोस माझ्यावर. तुझी पंढरी आणलीये मी माझ्याच या उंबरठ्यावर. जेव्हा कधी सवड मिळेल, जेव्हा कधी सवड मिळेल तेव्हा पळत येईन तुझ्या दारी. तोवर इथेच राहून सांभाळ माझी संसाराची छोटीशी पंढरी. तोवर इथेच राहून सांभाळ माझी संसाराची छोटीशी पंढरी. तोवर इथेच राहून सांभाळ माझ्या संसाराची छोटीशी पंढरी. रसिक हो, मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ही रचना नक्की आवडली असेल. मुद्दामून आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा असा एक एकत्र भाग आम्ही करायचं ठरवलं, कारण आपल्या सगळ्यांचे दत्तगुरु आणि विठू माऊली, आपण माऊली म्हणजे आईलाही गुरुच मानतो नाही का, तर हे औचित्य साधून आम्ही असं म्हटलं की हा भाग आपण एकत्र करूया आणि सगळ्या जणी मिळून गुरुपौर्णिमा तुमच्या समोर साजरी करूया. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींची ओळख तुम्हाला आज करून देणार आहे. माझ्या उजव्या हाताला पहिल्यांदा आहे समीरा नवलकर, त्याच्यानंतर शिल्पा शेडगे, राधिका भोसेकर, वैशाली जोगळेकर आणि प्रीती कामत. आतापर्यंत तुम्ही आम्हाला जसा प्रतिसाद दिलात, भरभरून प्रेम केलं आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आम्ही हा भाग आमच्या चॅनलवर अपलोड करतो तो बघितल्यानंतर बऱ्याचशा रसिकांच्या आम्हाला प्रतिक्रिया येतात की तुम्ही हे सादर का नाही करत, ते सादर का नाही करत. ते सगळं आम्ही करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुमचं हे प्रेम असंच अखंड आणि चिरंतन आमच्यावर राहू दे. आणि सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत जर का आमचं चॅनल सबस्क्राईब, लाईक केलं नसेल तर ते करा आणि शेअरही नक्की करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या कृतज्ञतेमध्ये आम्ही राहू इच्छितो. आमच्या सरांना म्हणजेच आमच्या गुरूंना, व्हॉइस गुरु दीपक वेलणकर यांना नमन करतो आणि आजच्या पुरता इथे स्वल्पविराम घेतो. धन्यवाद.